नमस्कार, शर्मिलाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत. तर छान अशी मुळ्याची भाजी, या सीझनमध्ये खूप मुळे मिळतात बाजारामध्ये आणि शेतामध्ये पेरलेत तर छान असे निघतात सुद्धा. तर आता मी हे मुळे आणलेले आहेत. तर 2 जोडी मुळ्याची आणलेली होती. तर आता ते स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आणि नंतर मग कापायचे. तर आता हे कापून घेते. तर असे मी बारीक बारीक असे कापून घेतलेले आहेत. तर आता मी कांदा कापून घेते. तर कांदासुद्धा बारीक कापून घेते. तर आता कांदा कापून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी टोमॅटो कापते. तर यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. तर टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे. आता यामध्ये मिरची घालायची आहे. आपल्याला मसाले घालायचे नाहीत त्यामध्ये. तर मी मिरची अशी बारीक कापून घेते. तर ही मिरची जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 3-4 अशा मिरच्या घेतलेल्या होत्या. तर आता त्यासुद्धा बारीक कापून घेतल्यात. आता लसूण टेचून घ्यायचा. तर खलबत्त्यातून टेचून घेते. आता आपल्याला या मुळ्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही आहे मसाले. तर मी कढईमध्ये तेल घालून घेते. तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालायचा. तर पहिल्यांदा मी कांदा घालून घेते. त्यानंतर लसूण आणि मिरची घालायची. तर लसूण आणि मिरची तिखट नाही आहे त्यामुळे मी आता लगेचच यावर मी मिरची घालणार आहे. जर तिखट असली तर तुम्ही पूर्ण कांदा परतून झाला की मगच घालायची. म्हणजे जर तिखट मिरची असेल तर खूप भाजी तिखट होते म्हणून मी मिरची लेट घालते. तर ही जास्त मिरची तिखट नाही आहे. आता ह्यामध्ये मी हिंग घातलं आहे. तर मिरचीसुद्धा लगेचच मी आता घालते यामध्ये. आणि यामध्ये आता फक्त गरम मसाला घालायचा आहे. यामध्ये लाल तिखट घालायचं नाही आहे. तर मी कुठल्याच पालेभाज्यांमध्ये लाल तिखट घालत नाही. तर त्याऐवजी आपण हिरवी मिरची घातली. तर आता हे आपण सगळं घातलं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेला मुळा घालायचा. तर ह्यामध्ये मी फक्त मुळ्याचा पाला घेतलेला आहे आणि मुळे तसेच ठेवलेले आहेत. तर मुळे जेवताना खायला खूप छान लागतात. तर त्यासाठी मी ते ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मुळासुद्धा यामध्ये घालायचा असेल तर बारीक चिरून तोसुद्धा त्यामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता याला मी एक वाफ दिली. वाफ दिल्यानंतर हा पाला असतो तो मऊ होतो आणि मग परतायला व्यवस्थित परतलं जातं. तर ह्यामध्ये मी आता हे सगळं परतून घेते. आपण जेव्हा हा पाला टाकतोय मुळ्याचा तेव्हा भरपूर दिसतोय, पण तो 2 मिनटं वाफ घेतली तर लगेचच असा मऊ होतो. त्यामुळे नंतर परतलं की छान असं परतलं जातो. तर पूर्ण असं मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायचं. कारण मिठाचं प्रमाण आपल्याला त्यामुळे समजत नाही. कारण पाला असतो तो मऊ झाल्यानंतर कमी होतो. त्यामुळे नंतरच आपण मीठ घालणार आहोत यामध्ये. तर आता मी मीठ घातलं यामध्ये. आता ते परतून घ्यायची आणि 5 मिनिटे फक्त मी शिजवून घेतली. आता लगेचच काढून घेते. तर आपली मुळ्याची भाजी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.